नाही, प्रमोद निंबाळकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं अनेक वर्षापासून हा डॉग शो या ठिकाणी आयोजित केला जातो आणि जस्ट डॉग म्हटल्यानंतर प्रमोद निंबाळकरचं त्यामुळे हा उपक्रम आहे, हा नवीन नाही आहे, परंतु शेवटी फार प्रेम करणारे डॉग्सवर लोक आहेत, डॉग्स लवर ठाण्यामध्ये आहेत आणि त्यांना एक चांगलं स्थान निर्माण करून दिलेलं आहे प्रमोद निंबाळकर यांनी. मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असे उपक्रम राबवायला पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेने जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा मीरा भाईंदर यांनी ठाणे शहरातील सगळ्या स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी सुमारे 50-100 कोटी असे 100 कोटी रुपये ह्या ठाणे आणि मीरा भाईंदर शहरासाठी मंजूर केले होते. आणि ते मंजूर करत असताना मीरा भाईंदर शहरामध्ये 3 ठिकाणी आणि ठाणे शहरामध्ये 3 ठिकाणी प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी आम्ही स्मशानभूमीमध्ये व्यवस्था केलेली आहे. एक मशीन 26 लाखाची, अशा 6 मशीन्स आम्ही विकत घेतलेले आहेत. अंत्यविधी करत असताना प्राण्यांनाही तेवढं स्थान मिळावं, कारण एक अपत्याप्रमाणे त्याचं पालन सगळे आमचे डॉग्स लवर करत असतात, परंतु मृत्यूनंतर मात्र जागा शोधावी लागते की त्याचं दफन कुठे करावं, त्याला अंत्यविधी कुठे करावा. परंतु आता भविष्यामध्ये मार्च-एप्रिल महिन्यापासून हे डॉग्ससाठी जी आम्ही स्मशानभूमी केलेली आहे त्याची सुरुवात होणार आहे. माझेवड्यामध्ये पहिल्यांदा करतो आणि त्याचबरोबर घोडबंदर रोडला अजून 2 ठिकाणी अशा पद्धतीने ठाण्यामध्ये 3 आणि मीरा भाईंदरला 3 असं प्राण्यांसाठी अंत्यविधीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. दुःखद गोष्ट असते ही, परंतु शेवटी शेवट हा प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा असतोच. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांना व्यवस्थित जागा मिळायला हवी आणि ती सोय आम्ही केलेली आहे. त्याबद्दल मला खरोखर आनंद आहे की आता प्राणीप्रेमींना एक जागा हक्काची त्या ठिकाणी मिळणार आहे. नाही बघा, मला तेच माझं म्हणणं आहे की शेवटी डॉग्स लवर जे असतात हे छोटा डॉग असताना त्याला घेऊन येतात, त्याला मोठं करतात, आपल्या लहान मुलांप्रमाणे त्याचं पालनपोषण करतात, परंतु त्यांचं जीवनमान मात्र फार कुठेही कधी 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाच्या अधिक नसतं. आणि अशा वेळेस त्याच्या मृत्यूनंतर घरामध्ये एखादा कुटुंबातला घटक आपल्या घरातून गेला आहे की काय अशी भावना निर्माण होते. आणि त्यानंतर अंत्यविधीची व्यवस्थासुद्धा नसल्याकारणानं अजूनही प्राणी मित्र जे असतात ते दुःखामध्ये असतात. त्यामुळे त्यांच्या दुःखाला कुठेतरी वाट देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.